सिंधुदुर्गमध्ये राणे बंधूंमध्ये वॉर भडकलेला आहे। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणेंनी भेट दिली। केनवडेकरांच्या घरातून निवडणूक आयोगाने 25 लाख जप्त केल्याचा दावा निलेश राणेंनी केलेला होता आणि यावर स्वतःच्या व्यवसायासाठी घरी पैसे ठेवल्यास चूक काय असा सवाल नितेश राणेंनी केला। दरम्यान निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर सुद्धा आरोप केले। कोकणात नारायण राणे यांचे दोन पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वॉर भडकलाय। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून 10 ते 15 हजारांना एक मत विकत घेतलं जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय। रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात येऊन गेल्यापासून मतांसाठी पैशांचं वाटप सुरू झालंय असं निलेश राणे यांचं म्हणणं आहे। रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो। शहरांमध्ये 10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत आणि हे एकच माणूस करतोय फक्त। ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती। ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील लोक। म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। चला, खोटं आहे। त्यांचं बाजारपेठामध्ये त्यांचं स्वतःचं दुकान आहे, त्यांचा व्यवसाय आहे आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचा उलाढाल असेल तर मला कळलंच नाही काय चुकीचं आहे। व्यवसायाचे पैसे आहेत की नाही हे त्यांना आता निवडणूक आयोगाकडे दाखवावं लागेल। कॅश होती ती, ते म्हणतील मी फ्लॅट सेल केला, काय कोणी घेतला, कोणी तुम्हाला कॅश दिली, तो माणूस तरी समोर आला पाहिजे। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले। माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवले, हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। आणि या निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं। ते काय चुकीचं केलं का काम? आम्ही पक्षाने आदेश दिले म्हणून काम केलं। माझ्याकडे एवढी थोडी रक्कम मला ठेवणे आवश्यक आहे? हातावर मोलमजुरी करणाऱ्या, काम करून घेणाऱ्यांना मला पैसे द्यावे लागतात। मी ते सिद्ध करून 100% दाखवील। रवींद्र चव्हाण साहेबांनी मला वडिलांसारखं मला हे दिलं, कारण रवींद्र चव्हाण हे माझ्या परिवारातले आहेत। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट्य रवींद्र चव्हाणांनी दाखवलं।